नमस्कार, मी अखिल मेहरोत्रा, पाइपलाइन इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचा MD. आमच्या साइटवर तुमचे हार्दिक स्वागत आहे. भारतातील सर्वात मोठ्या गॅस पाइपलाइनपैकी एक PILच्या मालकीची असून ते ऑपरेटही करते. ही पाइपलाइन पूर्वीकडील काकीनाडापासून पश्चिमेला भरूचपर्यंत 5 राज्यांमधून जाते. PIL मध्ये सुरक्षा ही केवळ प्राथमिकता नसून ती एक जीवन पद्धती आहे. तुम्ही आमच्या साइटला भेट देत असताना तुमची सुरक्षा ही आमची जबाबदारी आहे. कृपया हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. तुमची भेट सुरक्षित आणि संस्मरणीय व्हावी हे सुनिश्चित करण्यासाठी. पाइपलाइन इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड मध्ये तुमचे स्वागत करणे ही सन्मानाची बाब आहे. आम्ही तुमच्या समोर सादर करत आहोत कंप्रेसर स्टेशन, जिथे नैसर्गिक वायू स्क्रबर मध्ये प्राप्त केला जातो, कंप्रेसर हाऊस मध्ये कंप्रेस केला जातो आणि मग तो गॅस आफ्टर कूलर मध्ये पाठवला जातो, जो नंतर मुख्य पाइपलाइन द्वारे पुढील कंप्रेसर स्टेशन वर पोहोचवला जातो. पिग लॉन्चर अँड रिसीव्हर, ब्लो डाऊन सुविधा, विद्युत उपकेंद्र, स्थानिक नियंत्रण केंद्र आणि फायर वॉटर टँक यांसारख्या इतर सुविधा देखील आहेत. कंप्रेसर स्टेशन मध्ये सुरक्षिततेच्या धोक्यांचा समावेश असू शकतो, जसे गॅस गळीत, आग, स्फोट, उंचीवरून पडणे, विजेचा धक्का, कर्कश आवाज, जैविक, वाहनांची रहदारी आणि अवजड मालाची शिफ्टिंग. PIL मध्ये तुमची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आणि ती साध्य करण्यासाठी कंप्रेसर स्टेशनच्या आवारात असताना सर्व सुरक्षा नियमांचे पालन करायची विनंती. भेटीसाठी येणाऱ्या वाहनांना ताशी 30 किलोमीटर या कमाल वेग मर्यादेसह कंप्रेसर स्टेशनच्या आवारातील पार्किंग क्षेत्रापर्यंतच परवानगी देण्यात आली आहे. प्रवेशद्वाराजवळ तुम्हाला सुरक्षा रक्षकाच्या खोलीतून सुरक्षा उपकरणे आणि गेट पास मिळेल. धूम्रपान आणि धूम्रपानांशी संबंधित वस्तू जसे सिगरेट, लायटर, काडेपेटी इत्यादी आवारात सक्त मनाई आहेत. कॉम्प्रेसर स्टेशन मध्ये प्रवेश करण्यापूर्वी अशा प्रतिबंधित वस्तू सुरक्षा गेटवर देणे आवश्यक आहे. तुम्ही उच्च सुरक्षेच्या झोन मध्ये प्रवेश करत असल्याने तुमचा मोबाईल फोन आणि कॅमेरे सुरक्षा डेस्कवर जमा करणे बंधनकारक आहे. PIL कर्मचाऱ्यांना केवळ OSBL क्षेत्रात मोबाईल फोन वापरण्याची परवानगी आहे. बॅटरी लाईन्सचे सीमांकन करण्यासाठी कंप्रेसरच्या आत ॲक्सेस कंट्रोल बूम बॅरियर्स बसवले आहेत. मोबाईल फोन्सना बॅटरीच्या सीमांच्या आत सक्त मनाई आहे. विनंती आहे की तुम्ही सर्वप्रथम स्टेशन प्रभारीला भेटावे. तुम्हाला सूचना समजल्या नसल्यास PILचा एक कर्मचारी तुम्हाला वैयक्तिकरित्या स्टेशन प्रभारीच्या ऑफिसमध्ये जाण्यास मदत करेल. आम्ही तुम्हाला विनंती करतो की तुम्हाला नियुक्त केलेल्या PILच्या कर्मचाऱ्याच्या मदतीशिवाय कॉम्प्रेसर स्टेशनच्या आवारात फिरू नका. PILचे 12 जीवनरक्षक नियम तुमच्या जीवनाचे रक्षण करण्यासाठी डिझाईन केलेले आहेत. या नियमांचा नेहमी आदर आणि पालन केले पाहिजे. सर्व कामांसाठी वर्क परमिट घेणे. बंदिस्त जागांमध्ये प्रवेश करण्यापूर्वी गॅसची चाचणी करा. बंदिस्त जागेत प्रवेश करण्यापूर्वी सरकारी उपस्थिती सुनिश्चित करा. डिएनर्जाइज आणि लॉकआउट टॅगआउट असल्याची खात्री करा. इंटरलॉक बायपास मंजुरी सुनिश्चित करा. उंचीवर काम करताना फॉल प्रोटेक्शन वापरा. गस्त घालताना उच्च घोट्याचे शूज आणि काठी वापरा. प्रवास व्यवस्थापन योजनेचे पालन करा. प्रवासादरम्यान नेहमी सीट बेल्ट लावा. जड वस्तू टांगलेल्या जागेखालून चालू नका. वेग मर्यादेचे उल्लंघन करू नका. वाहन चालवताना मोबाईलचा वापर करू नका. धूम्रपान, ड्रग सेवन आणि मद्यपान करू नका. कृपया लक्षात घ्या, संरक्षण उपकरणांशिवाय तुम्हाला ऑपरेशनल क्षेत्रामध्ये जाण्याची परवानगी नाही. ऑपरेशनल क्षेत्रामध्ये प्रवेश करताना सेफ्टी हेल्मेट, IFR सूट आणि सेफ्टी शूज यांसारख्या अनिवार्य PPEचा वापर करावा. तसेच कोणतेही काम करताना सेफ्टी गॉगल्स, इयर मफ्स, इयर प्लग्स आणि हँड ग्लव्स यांसारख्या आधारित PPEचा वापर करावा. आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक नियंत्रण केंद्रात असलेला आपत्कालीन सुटकेचा मार्ग पाहण्याची विनंती आहे. तुम्हाला कोणतीही वैद्यकीय मदत आवश्यक असल्यास कृपया प्रथमोपचार केंद्र किंवा क्षेत्र प्रभारीशी संपर्क साधा. जवळचे एकत्र जमण्याचे ठिकाण जाणून घेण्याकडे विशेष लक्ष द्या. विद्युत उपकेंद्र क्षेत्रात प्रवेश करताना अत्यंत खबरदारी घेणे आवश्यक आहे. वीज प्रवाह चालू असलेल्या विद्युत उपकरणांना स्पर्श केल्यास विजेचा धक्का बसण्याचा धोका असू शकतो. आग लागल्यास किंवा गॅस गळती झाल्यास शांत रहा. विंडसॉकचे निरीक्षण करा आणि वाऱ्याच्या दिशेने धावणे टाळा. ताबडतोब नजीकचा मॅन्युअल कॉल पॉइंट MCP ॲक्टिवेट करा.
आपत्कालीन परिस्थितीत सर्व कर्मचाऱ्यांना सतर्क करण्यासाठी तातडीचा सायरन वाजवला जाईल. स्वतःची आणि इतरांची सुरक्षितता धोक्यात न आणता प्रतिसाद द्या. एखाद्या विशिष्ट भागातून सुरक्षित आणि शिस्तबद्धपणे बाहेर पडण्यासाठी कृपया निर्धारित असेंब्ली पॉइंटवर जा आणि पुढील सूचनांची प्रतीक्षा करा. तर दुसरीकडे कर्मचारी त्यांच्या IS मोबाईल फोन किंवा एक्सप्लोजन प्रूफ वॉकी टॉकीद्वारे क्षेत्र प्रभारीला आणि सुरक्षा गेटला घटनेची माहिती देईल. आपत्कालीन प्रतिसाद दलाचा प्रमुख प्रत्येकाला त्यांच्या कामाच्या ठिकाणाहून सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे आणि एकत्र असेंब्ली पॉइंटवर जमण्याचे सुनिश्चित करेल. सुरक्षा अधिकाऱ्याने किंवा आपत्कालीन प्रतिसाद दलाच्या प्रमुखाने सूचना दिल्याशिवाय असेंब्ली पॉइंट सोडू नका. आणीबाणीची परिस्थिती समाप्त झाल्याची खात्री झाल्यानंतर सर्व ठीक असल्याचा सायरन वाजवण्यात येईल. एखादी संशयास्पद वस्तू दिसल्यास ताबडतोब क्षेत्र प्रभारीला किंवा सुरक्षा रक्षकांना कळवावे. कोणत्याही परिस्थितीत उपकरणाशी छेडछाड करू नका. परिसरातून तत्काळ बाहेर पडा आणि एकत्र जमण्याच्या ठिकाणी जावे. तुमच्या सुरक्षिततेसाठी संशयास्पद वस्तूपासून किमान 200 मीटर अंतर राखण्याची शिफारस केली जाते. अशा रीतीने सुरक्षा ब्रीफिंग पूर्ण झाले आहे. PIL मध्ये सुरक्षितता ही आमची हिताची गुरुकिल्ली आहे आणि जीवन आणि मृत्यूमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. आम्ही तुम्हाला विनंती करतो की कृपया सुरक्षा ब्रीफिंगच्या मार्गदर्शक तत्वाचे पालन करा आणि PIL सह सुरक्षित आणि निरोगी कामाचे वातावरण सुनिश्चित करा. आमचा सतत काही नवीन शिकत राहण्यावर विश्वास आहे आणि तुमच्या भेटच्या शेवटी सुरक्षा मानकांमध्ये सुधारणा करण्याबद्दल कृपया सूचना सोडा. धन्यवाद आणि तुमची भेट सुरक्षित व्हावे.